शहादा बस आगारातील व्यवस्थापकांचा मनमानी कारभार करत असल्याची कर्मचाऱ्यांनी सांगितले. आपबीती महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ शहादा बस आगाराचे व्यवस्थापक हरीश भोई हे आल्यापासून कुठल्या कारणास्तव नेहमीच चर्चेत असतात. या अनुषंगाने आगारातील वाहक व चालक यांना नेहमीच तिरस्काराची वागणूक देत असतात. त्याची या वागणुकीला कर्मचारी गुपचूप सहन करतात. कारण व्यवस्थापकांचा विरोध केल्यास आपल्यावर कार्यवाही होऊन नोकरी धोक्यात येणार या भीतीने आपापसात चर्चा करून नाराजगी व्यक्त करून शांत बसतात. पण नुकतेच आगार प्रमुख यांच्या वागणुकीला कंटाळून काही कर्मचाऱ्यांनी SMTV मराठीवर आपली आपबीती सांगितली. ती म्हणजे कर्मचाऱ्यांना वैद्यकीय कारणासाठी वैद्यकीय रजा देत नसल्याच्या तक्रारी वाहक आणि चालकांनी केल्या आहेत. शहादा आगारातील आतिश पवार हृदयविकारासंदर्भातल्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्यानंतर आधी उपचारासाठी त्यांना नाशिकला महिन्यातून 3 ते 4 वेळेस जावे लागत असते. मात्र व्यवस्थापक गेल्या 3 महिन्यापासून ते रजेचे अर्ज मंजूर करत नसल्याची तक्रार आतिश पवार यांनी केली आहे. तर सेंट कर्मचाऱ्यांकडून 2000 ते 5000 रुपये घेऊन काम करत असल्याचा आरोप ही कर्मचारी उघड करीत आहेत. अशाच तक्रार अनेक कर्मचाऱ्यांसोबत होत असून कर्मचाऱ्यांना कारवाईची भीती दाखवली जात असते. त्यामुळे कर्मचारी दबावत काम करत असल्याचा आरोप काही कर्मचाऱ्यांनी केला आहे. माझं नाव आतिश नाना पवार, शहादा आगार धुळे विभाग इथं कार्यरत आहे. मी मागील 3 महिन्यापासून माझे रजेचे अर्ज सगळे नामंजूर करताय आगार व्यवस्थापक साहेब. 6 महिन्यापूर्वी माझी वैद्यकीय तपासणी केली ST मार्फत. त्याच्यात मला हृदयविकाराचं रुग्ण यांनी सर्टिफिकेट दिलेलं आहे, पण तरी हे मान्य करून घेत नाहीये. रजेचे अर्ज दिले ते पास करत नाही. दर महिन्याला माझा पगार 5 ते 6000 रुपये निघतो, त्याच्यावरती पगार निघत नाही. रजेचे अर्ज त्यांना विचारायला गेलं, विचारणा केली, ते म्हणतात तुम्ही धुळ्याला जा. या अधिकाऱ्यांना जर इथं रजा अर्ज पास करायचं काहीच नाहीये, अधिकार नाहीये, तर या अधिकाऱ्यांनी इथं का बसवलेलं आहे? आणि रजा पास करायचं म्हटलं जर कुठल्या फक्त त्यांचे जे पुढाऱ्यांचे माणसं आहेत त्यांच्या रजा पास करता. एकटा कर्मचारी वेगळा पडलाय, त्याच्या रजा पास नाही करत, विचारत नाही. माझं एकट्याच नाही, भरपूर लोकांचं असंच त्रास आहे. पैसे घेऊन रजा पास करतात, 1000-2000 रुपये घेता, तेव्हा त्यांच्या रजा पास होऊन जाता. माझ्यासारख्याची परिस्थिती नाही की मी पैसे दिले आणि रजा पास करेन. फोन पेचे ट्रान्झॅक्शन आहेत, याच्यामध्ये पैसे ट्रान्सफर केलेले आहेत काही कर्मचाऱ्यांनी. 5000 रुपये, 1000 रुपये, 2000 रुपये, तेव्हा हे रजा पास करता, त्याच्याशिवाय रजा पास करत नाही. तर आगार प्रमुख यांनी सूळ घेण्यासाठी जमा केलेले तिकीट मशीन गहाळ झाल्याचा आरोप करून तब्बल 38 दिवसाचा खाडा लावून माझ्यावर अन्याय केला असल्याचा आरोप शहादा आगारात वाहक म्हणून कार्यरत असलेले रविदास वसंत खाडे यांनी केला आहे. नाव रविदास वसंत खाडे, शहादा आगार वाहक कंडक्टर. माझी असे साहेबांनी वरिष्ठ तक्रार दिली असल्यामुळे सदर मशीन माझे सेक्शन मधून गाड झाले असल्यामुळे सदर मला 38 दिवस घरी बसवले. यांनी जाणून बुजून कट रचून माझं मशीन लपवलं गेला. सदर मला त्रास दिला गेला. नंतर ते रजासाठी मी अर्ज दिला असताना बी रजा मंजूर केली नाही, त्यांनी अर्ज पाठवले नाही. सदर 38 दिवसाचा याने गैर करून मला जाणून बुजून त्रास देत असल्यामुळे तुमची काय मागणी? काय माझी मागणी आहे, माझे रजा मंजूर करण्यात यावे. जे गाड केलं असेल त्यांच्यावर चौकशी करण्यात यावी. क्लार्क असो तो लिपिक असो, तर क्लार्क सेक्शन मधून मशीन गाड केली आणि वरिष्ठ अधिकारी सांगण्यानुसार त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी. नाही तर त्यांच्या पगारातून माझा पगार पूर्ण वसूल करण्यात यावे. यांच्यावर आरोप लावण्यात येतो आहे की राज्यासाठी किंवा अन्य कारणासाठी पैशाची मागणी होते. याच्यात किती सत्यता वाटते? खरं आहे ते. यावरून नंदुरबार जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सदर आघाडी व्यवस्थापकाची भेट घेऊन कर्मचाऱ्यांना होत असलेल्या त्रास संदर्भात जाब विचारत चांगलेच धारेवर धरले. SMTV मराठीसाठी संजय मोहिते, मुख्य संपादक, शहादा. मी वंचित बहुजन आघाडीच्या नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष. आमच्याकडे या ST महामंडळाची तक्रार आलेली होती आणि ते तक्रारी आम्ही विचारपूस करून इकडे ST डेपो मध्ये आलो. आल्यानंतर आम्ही साहेबांना भेटायला गेलो. कुणीतरी भोई म्हणून आहे आणि कुणी पाटील आहे. ते यासनी काही जे का भाऊ आम्ही असं विचारायला गेलो तर हा वारंवार असं करतो, हा तसं करतो. ते म्हणा एक सांगाना मतलब आहे की भोईले बी नाही पाटीलले बी की जर तुम्ही समोरवाल्याला जर इतली तकलीफ आहे तो अर्ज देत, तो अर्ज त्यांना पास नाही करतच. आई जर तुम्ही कंडिशन जर होई तुम्ही अशी जातीवादनी. आणि दुसरी गोष्ट एक की खेडापाड्यांना गाड्या बंद करा ना, त्या ड्रायव्हर कंडक्टर सांगा ना तू इकडे जा,
तू तिथं जा फलाना जा म्हणजे जान बजाई खेळाना गाड्या बंद करीस नाही खेळावाला असले तकलीफ देवानं आई काम पाटील आणि भोई म्हणीस नाही याचे दोन साहेब आहेत यासने जे आज जातीवाद चालू आहे यातले म्हणजे एक विनंती आहे की तुम्ही समाईसनी आधी ड्युटी करा पहिलेच भोईवर अँटी करप्शन मा अटकेला आहे तो त्यानावर एक केस चालू आहे तो भोई साहेबवर आणि तो कोण पाटील आहे आखो यातले एकच सांगणं आहे म्हण की तुमले जर या शहादा डेपोना जर कारभार कराना होई आमने एक ते शहादानं नाव एसटी महामंडळनं 1 नंबरवर चाली राहणं आणि 1 नंबरवर जर नाव चाललं ना त्याला जर 0वर लावण्याचा प्रयत्न करशात ते आमना सारखी जी पब्लिक आहे आणि वंचित बहुजन आघाडी आहे वंचित बहुजन आघाडी कधी असं खपी नाही आणि कधी जास्त काम कर तर तुम्ही गेटनी बाहेर निघिसनी ते काढा तुम्ही एसट्या काय करतात आणि पैसा का रे राजा लेवाना भी पैसा मागतात लाजा वाटायला जो येतणार तुमले पगार नाही भेटतस का हा तुमले पगार लिहिसनी भी तुम्ही कोण पाय 1000 रुपया कोण पाय 5000 बदल्या काय माग तुला ड्युटी पण देऊ अमुक ड्युटी देऊ 1000 रुपये दे 1500 रुपये दे 2000 दे हे काय लावून ठेवलेलं आहे तुम्ही हे बंद करा जर असं जर चाली तर मी वंचित नाही करत एक तुमले सांगी देवस की मी आणि म्हणा वंचित आणि आमना बाळासाहेब आम्ही जर तुम्ही मागे लागलो ते काय करसूत नाही काय नाही आणि आम्ही जर उपोषणले बसलोत ना ते तुम्हाला तमाशा चालू कर दिसूत आणि एक ध्यानमा ठेवणं भोई साहेब पाटील साहेब यांना आज नंतर कधी तुम्ही काही बी कधी आमना कुठलाही कर्मचारीले कुठलाही असो तो कुठलाही जातीना असो काही बी असो फक्त आमना नजर समोर तो एक ड्रायव्हर आणि एक कंडक्टर आहे त्यांनी जात नाहीये एक ध्यानमा ठेवणं आणि जर कधी कोणी असे अन्याय अत्याचार करत होय त्यामुळे त्यांना टांगड्या तोडाशिवाय राहत नाही।